वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी. आज आहे 20 फेब्रुवारी 2024. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024चा किताब कोणी जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, भारत. भारतीय महिला बॅडमिंटन संघाने आशियाई टीम चॅम्पियनशिप 2024चा किताब हा जिंकलेला आहे. तर भारतीय महिला बॅडमिंटन टीम 2024चा जो किताब आहे बॅडमिंटन आशिया किताब हा आपल्या नावे केलेला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने थायलंडला 3-2ने हरवलेला आहे आणि सुवर्णपदक हे जिंकलेलं आहे. भारतीय महिला बॅडमिंटन संघाने पहिल्यांदाच आशियाई टीम चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवलेलं आहे. बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात जी आहे सन 2016मध्ये करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेचे आयोजन बॅडमिंटन आशिया परिसंघ यांच्याकडून केलं जातं. यावर्षीचे 2024चे आयोजन हे मलेशिया येथे करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पाहूया. ICICI बँकेचे अतिरिक्त स्वतंत्र निदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, प्रदीप कुमार सिन्हा यांची ICICI बँकेचे अतिरिक्त स्वतंत्र निदेशक म्हणून नुकताच नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर ICICI बँकेने पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी अतिरिक्त निदेशक स्वतंत्र प्रभार म्हणून प्रदीप कुमार सिन्हा यांची नियुक्ती केलेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची एक बँक आहे ICICI बँक. प्रदीप कुमार सिन्हा यांची GC चतुर्वेदी यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. ICICI बँक ही भारतीय बहुराष्ट्रीय बँक आणि वित्तीय संस्था आहे. कॉर्पोरेट ग्राहक आणि किरकोळ ग्राहकांसाठी गुंतवणूक, बँकिंग, व्हेंचर कॅपिटल, नॉन लाईफ इन्शुरन्स, ॲसेट मॅनेजमेंट या श्रेणीतील विविध वितरण चॅनेल आणि विशेष उपकंपन्यांद्वारे बँकिंग आणि वित्तीय सेवा हे पुरवल्या जातात. तर ICICI बँक स्थापना झालेली आहे 5 जानेवारी 1994. मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्या MD आणि CEO आहेत ICICI बँकेचे संदीप बक्षी. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील कोणती अवकाश संशोधन संस्था लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, नासा आणि जाक्सा. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जाक्सा, जी जापनीज अंतराळ संशोधन संस्था आहे, हे दोघे मिळून लाकडी उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करणार आहेत. तर नासा आणि जपानची जाक्सा लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीमध्ये आहेत. हा उपग्रह मॅग्नोलिया लाकडापासून बनवण्यात आला आहे. तसेच हा उपग्रह बायोडिग्रेडेबल असणार आहे. लाकडी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केल्यास वायुमंडळात पुनर्प्रवेश करतेवेळी राखेत परावर्तित होतो. या लाकडी उपग्रहाची निर्मिती क्योटो विश्वविद्यालय आणि लॉंगिंग कंपनी सुमितोमो वानिकीच्या शास्त्रज्ञांनी मिळून हे केलेलं आहे. तर नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झालेली आहे 29 जुलै 1958. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC आणि प्रशासक आहेत बिल नेल्सन. तसेच जाक्सा जपानची अंतराळ संशोधन संस्था, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी स्थापना झालेली आहे 1 ऑक्टोबर 2003. मुख्यालय आहे टोकियोमध्ये आणि सध्या प्रशासक आहेत हिरोशी यामाकावा. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच जातीनिहाय जनगणनेसाठी कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, तेलंगणा. तेलंगणा राज्याच्या विधानसभेमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यासाठी नुकताच एक जो प्रस्ताव आहे हा पारित करण्यात आलेला आहे. तर तेलंगणा राज्य विधानसभेने राज्यामध्ये घरोघरी जाऊन जातीनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी एक प्रस्ताव पारित केलेला आहे. याद्वारे इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती आणि जमाती तसेच दुर्बळ घटकांच्या विकासासाठी विविध योजना तयार करून त्या लागू केल्या जाणार आहेत. तर तेलंगणा राज्यामध्ये हा जो प्रस्ताव आहे पारित करण्यात आलेला आहे. तेलंगणा स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन. पुढचा प्रश्न पाहूया. बाफ्टा पुरस्कार 2024मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, ओपेनहायमर. या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार 2024मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा मिळालेला आहे. तर बाफ्टा ब्रिटिश अकॅडमिक फिल्म अवॉर्ड्स याचा फुल फॉर्म होतो. 77वा पुरस्कार होता हा आणि या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन लंडनमधील रॉयल फेस्टिवल हॉलमध्ये करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे होस्ट होते डेव्हिड टेनेंट. बाफ्टा पुरस्कार जगातील आघाडीच्या 4 चित्रपट पुरस्कारांपैकी एक आहे. क्रिस्टोफर नोलन यांचा हा चित्रपट आहे ओपेनहायमर आणि या चित्रपटाला बाफ्टा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह 7 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यावर्षी बाफ्टा पुरस्कारांसाठी एकही भारतीय चित्रपटाला नामांकन हे मिळालेलं नव्हतं. भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण ही या पुरस्कार कार्यक्रमामध्ये प्रेझेंटेटर म्हणून सहभागी झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया. वायुसेनेकडून कोणत्या ठिकाणी वायुशक्ती या सैन्य अभ्यासाची नुकताच सुरुवात करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, राजस्थान. राजस्थानमध्ये वायुशक्ती या सैन्य अभ्यासाची नुकताच वायुसेनेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे.
तर भारत पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या पोखरण फायरिंग रेंज येथे वायुसेना सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आलं आहे. या अभ्यासामध्ये राफेल, सुखोईसहित 121 लढाऊ एअरक्राफ्ट यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या अगोदर 2019मध्ये वायुसेनेने पोखरण येथे वायुशक्ती सैन्य अभ्यासाचे आयोजन हे केलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला अधिकृत घोषित केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, ग्रीस. ग्रीस या देशाने नुकताच देशामध्ये समलैंगिक विवाहाला अधिकृतरित्या घोषित केलेला आहे. तर ग्रीक देशाने समलैंगिक विवाहाला वैध घोषित केलेला आहे. तसेच समलैंगिक विवाह वैध घोषित करणारा ग्रीस हा पहिला देश ठरलेला आहे. रूढीवादी चर्चचा विरोध असताना देखील ग्रीसमधील संसदेने हे विधेयक पारित केलेलं आहे. भारतामध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता नाही आहे, परंतु समलैंगिक जोडप्यांना काही अधिकार दिले गेले आहेत. ब्रिटिश काळामध्ये IPC कलम 377नुसार समलैंगिक विवाह हा अपराध घोषित केला गेला होता. तर आता ग्रीसमध्ये नुकताच हा जो समलैंगिक विवाह आहे हा वैध घोषित करण्यात आलेला आहे. तर ग्रीसची राजधानी आहे अथेन्स. चलन आहे युरो. राष्ट्रपती आहेत कतेरिना सकेलारोपोलू आणि पंतप्रधान आहेत किरियाकोस मित्सोटाकिस. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या प्रतिनिधी सभेने क्वाड हे बिल पारित केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका. अमेरिका देशाच्या प्रतिनिधी सभेने क्वाड हे बिल पारित केलं आहे. तर क्वाड हे काय आहे? तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान यांच्यातील परस्पर सहकार्य वाढीच्या उद्देशाने क्वाड बिल बहुमताने पारित करण्यात आलं आहे. तर क्वाड भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचे संघटन आहे. परस्पर सहकार्य वाढीसाठी या क्वाडची सुरुवात ही करण्यात आली होती. क्वाडचा विचार पहिल्यांदा 2007मध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी मांडला होता. मुक्त, स्पष्ट आणि समृद्ध इंडो पॅसिफिक क्षेत्र सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश होता. 2017मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांनी एकत्रित क्वाडची स्थापना केली. या सर्व सदस्य देशांमध्ये मलबार नेव्हल एक्सरसाइज होते. 2023चे क्वाड संमेलन हे जपानमध्ये पार पडलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रामभद्राचार्य आणि गुलजार. ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 नुकताच 2 व्यक्तींना जाहीर करण्यात आलेला आहे, रामभद्राचार्य आणि गुलजार यांना. 2023साठी ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यावेळचा हा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार होता. भारतीय साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे. सन 1969मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. यावेळचा ज्ञानपीठ पुरस्कार 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. संस्कृत साहित्यिक आहेत जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यकार आहेत गुलजार. यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर चित्रकूटमधील तुलसीपीठचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य आणि एक प्रसिद्ध संस्कृत विद्वान आहेत आणि त्यांनी 100पेक्षा अधिक पुस्तकांचे लिखाण हे केलेलं आहे. तसेच गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध गीतकार आहेत. 2002मध्ये उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे 2013मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2004मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे आणि आता यांना ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणाही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच फिफा क्रमवारीमध्ये भारतीय फुटबॉल संघ कोणत्या स्थानावर पोहोचला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, 117व्या. नुकताच भारतीय फुटबॉल संघ जो आहे फिफा क्रमवारीमध्ये 117व्या क्रमांकावर घसरलेला आहे. तर भारतीय फुटबॉल संघ फिफा क्रमवारीमध्ये 15 स्थानाची घसरण झालेली आहे आणि आता या क्रमवारीमध्ये भारतीय फुटबॉल संघ 117व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. मागील 7 वर्षामध्ये भारतीय संघाची ही सर्वात मोठी घसरण आहे. या अगोदर 21 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये भारत 102व्या स्थानी होता आणि आता चालू क्रमवारीमध्ये भारत 117व्या स्थानावर पोहोचलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्वतंत्र सैनिक असलेले यू तीरथ सिंह यांच्या प्रतिमेचे अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे बांगलादेश. बांगलादेश देशामध्ये यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं आहे. यू तीरथ सिंह एक प्रसिद्ध स्वतंत्र सैनिक होते आणि यांच्या प्रतिमेचे अनावरण नुकताच बांगलादेशमध्ये करण्यात आलेलं आहे. इंग्रजाविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढणारे स्वातंत्र्य सैनिक आहेत यू तीरथ सिंह आणि यांच्या प्रतिमेचे अनावरण बांगलादेश ढाका येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये करण्यात आलेलं आहे. मेघालयचे उपमुख्यमंत्री आहेत सानियाल भंगधर आणि बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांच्या हस्ते या प्रतिमेचं अनावरण बांगलादेशमध्ये केलं गेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच केंद्र सरकारने सशस्त्र बळ आणि तटरक्षक बळाच्या शस्त्रास्त्र खरेदीसाठी किती रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 84,560 करोड रुपये इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. सशस्त्र बळ आणि तटरक्षक बळाच्या शस्त्रास्त्र खरेदीसाठी नुकताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने नवीन टेक्नॉलॉजीच्या अँटी टँक माइन्स, एअर डिफेन्स टॅक्टिकल कंट्रोल रडार, हेवी वेट टॉर्पिडो, मीडियम रेंज मेरीटाईम टोही आणि फ्लाईट रिफ्युएलर एअरक्राफ्ट खरेदी करण्यासाठी ही तरतूद केलेली आहे. तर भारतीय तटरक्षक दल
स्थापना झालेली आहे 1 फेब्रुवारी 1977. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि महानिदेशक आहेत राकेश पाल. आणि या भारतीय तटरक्षक बल आणि जे सशस्त्र बल आहेत यांच्या शस्त्रास्त्र खरेदीसाठी 84,560 करोड रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.